तुम्ही ISIचं प्रकरण करता, म्हणजे सबसिडीचं प्रकरण करता ठिबक सिंचनाकरता, आणि त्याच्यामध्ये तुमचं 1 एकरचं ठिबक जातं जवळपास 50-60 हजार रुपये. आणि समजा सबसिडी भेटते, मी 50% म्हणतोय पण एवढी भेटत नाही, समजा भेटते 30-40%, आणि ती पण कधी भेटेल याची कोणीही गॅरंटी घेत नाही. ती 6 महिन्याने भेटेल, वर्षाने भेटेल का 2 वर्षाने भेटेल. माझ्या ओळखीचे एक मोठे व्यक्ती आहे, त्यांनी साधारण 2 वर्षापूर्वी ठिबक केली सबसिडीची आणि आतापर्यंत त्यांना पैसा नाही भेटलाय. मग एवढ्या कालावधीचं जे पैशाचं व्याज आहे त्याचं काय अधिक. हे प्रकरण करण्यासाठी तुम्ही जो कागदपत्र जमवण्यासाठी जो कायदेशीर खर्च केला तो, आणि जो बेकायदेशीर खर्च केला, भ्रष्टाचारच म्हणायचा आहे मला तो, तर हे सर्वांची जर एकत्र गणित लावलं तर माझं म्हणणं आहे की 50,000 रुपये एकरची ड्रीप तुम्हाला 40,000 रुपयात पडते. मग ती जर आम्ही 11,500 रुपयात देतो 1 एकर, तर एवढा खर्च का करायचा.